आज आपण मराठीचा धडा पाहणार आहोत। तर आपल्या धड्याचं नाव आहे मलाही काय रे शिकायचं आहे, मलाही शिकायचं आहे। बघा मी वाचून दाखवतो आणि तुम्हाला ते समजून पण सांगतो आणि त्यानंतर त्याच्यावर प्रश्न उत्तर विचारतोय। बघा, खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं। कोणत्या गावामध्ये रे? कोणत्या देशातील? खानदेशातील एका गावामध्ये कोण राहत होतं रे? सखाराम आणि त्याचं कुटुंब। कोण राहत होतं? सखाराम आणि त्यांचं कुटुंब राहत होतं। आता बघा, सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे। काय करायचे ते? मजुरी करायचे उन्हातान्हात। हा, कोण रे? सखाराम आणि त्यांची पत्नी कोण? सुलभा। त्यांची पत्नी बायको कोण? सुलभा। हे उन्हातान्हात मजुरी करायचे। उन्हातान्हात काय करायचे रे? मजुरी करायचे। आणि बघा, त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती। कोणत्या नावाची मुलगी होती त्यांना? हा, सखाराम आणि त्यांचं कुटुंब खानदेशातील एका गावात राहत होतं आणि त्यांची पत्नी सुलभा हे आपलं उन्हातान्हामध्ये काय करत होते रे? मजुरी करायचे, शेतामध्ये काय करायचे? काम करायचे। आणि त्यांना एक मुलगी होती। कोणत्या नावाची मुलगी होती? मोठ्यानं सांगा ना, कोणत्या नावाची मुलगी होती? स्नेहा नावाची मुलगी होती। आणि ती मुलगी, तिचं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं होतं। ती मुलगी किती वर्गापर्यंत शिकली होती रे? 4थी पर्यंत। तुम्ही किती वर्गात आहात? 4थ्या वर्गात तुम्ही आहात। त्याचं स्नेहाचं सुद्धा 4थी पर्यंत शिक्षण झालं होतं। आता बघा, परत सांगा मला, सखाराम खानदेशातील एका त्यांचं कुटुंब राहत होतं सखाराम, त्यांची बायको कोणती होती रे? सुलभा। आणि त्यांची मुलगी कोणती होती? स्नेहा। आणि स्नेहा किती पर्यंत शिकली होती? 4थी पर्यंत शिकली होती। आता बघा, ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती। म्हणजेच तिला तुमच्यासारखे अभ्यास करायला आणि काम करायला आवडत होतं, कष्ट करायला आवडत होतं, अभ्यास करायला आवडत होतं। तिचा छोटा भाऊ पिंटू, तिचा छोटा भाऊ कोणता रे? तो पहिलीत जाणार होता। किती वर्गात जाणार होता तिचा भाऊ? पहिलीत। काय नाव त्याचं? पिंटू। तिचा छोटा भाऊ पिंटू तो पहिलीत जाणार होता। किती वर्गात जाणार होता? पहिल्या वर्गात। आणि ही किती वर्गात पास झाली होती? ही 4था वर्ग पास झाली होती। आता बघा काय म्हणते, गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते। म्हणजे गावामध्ये किती पर्यंत शाळा होती? मग 4थी पर्यंत शाळा होती। गावात किती पर्यंत शाळा होती? 4थी पर्यंत शाळा होती। त्या पुढचे वर्ग गावामध्ये नव्हते। आपल्या इथं किती पर्यंत शाळा आहे रे? 8वी। 8वीच्या पुढचे वर्ग आहे का आपल्या शाळेत, आपल्या गावामध्ये? नाही। पण तसंच या स्नेहाच्या गावामध्ये सुद्धा 4थी पर्यंत शाळा होती। आणि आता स्नेहा 4थी पर्यंत शिकली होती, मग आता तिला कुठं 5वीला जावं लागेल ना, दुसऱ्या म्हणजे 5व्या वर्गात जावं लागेल नाही का? मग तिच्या गावात होती का शाळा? नाही। मग काय म्हणते आता बघा, वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का, असं सारखं स्नेहाला वाटायचं। काय वाटायचं रे? स्नेहाला काय वाटायचं? की आपले पप्पा, आपले वडील मला शिकायला दुसऱ्या गावी, परगावी म्हणजे दुसऱ्या गावी, आपलं गाव सोडून दुसरं गाव, दुसऱ्या गावी पाठवतील का, असं स्नेहाला काय रे नेहमी वाटायचं। आता बघा, बबली, कोण रे? बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती। तिच्या मैत्रिणीचं नाव काय रे? मग काय ना, मोठं सांगा ना रे। हा, मग ती कुठं जाणार होती शिक्षणासाठी? शेजारच्या गावी। आता आपल्या वर्गातले, आपल्या गावातले 8वी इथं पास झाल्यानंतर कोणते कुठं जातात? आपल्या हायस्कूलला जातात ना, हा ना। तसंच
या स्नेहाची मैत्रीण कोणती रे? बबली शिक्षणासाठी कोणत्या गावी जाणार होती? शेजारच्या गावी जाणार होती. आणि बघा स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं आणि तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता. स्नेहाला वाटायचं अरे माझी मैत्रीण तर दुसऱ्या गावी, तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्या गावी शिकायला टाकलं, मला पण माझ्या वडिलांनी माझ्या पप्पानी मला पण दुसरीकडे शिकायला टाकलं पाहिजे. आणि ते असाच विचार करत हसायची. आता बघा काय झालं. एके दिवशी नेहमी सारखंच काम संपवून सखाराम आणि सुलभा. सखाराम कोण होय रे स्नेहाचा? कोण होय? पप्पा बाबा वडील. आणि सुलभा कोण होय? आहे. हे दोघ जण घरी आले, म्हणजे शेतातलं काम संपून हे दोघ जण घरी आले आणि मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते. आणि पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला. पिंटू कोण होता रे? कोणाचा भाऊ होता? सुलभाचा आई होती रे. कोणाचा भाऊ होता? हा पिंटू हा स्नेहाचा भाऊ होता. किती वर्गात जाणार होता? पहिल्या वर्गात जाणार होता. बरोबर लक्ष द्या ना रे. स्नेहाची मैत्रीण कोणती होती? बबली. तिच्या वडिलांना बबलीला दुसऱ्या गावी शिकायला टाकलं होतं आणि स्नेहाला पण वाटत होतं की माझ्या आई वडिलांनी मला सुद्धा दुसऱ्या गावी शिकायला पाठवायला पाहिजे. कारण ती कशी होती रे? अभ्यासू होते. तिला अभ्यास करायला आवडायचं, तिला शिकायला आवडायचं. लक्षात. आणि आईला काय म्हणताय तुम्ही? तिची बहीण होती म्हणून. लक्ष कुठे आहे? नाही जाऊ द्या. परत लक्ष द्या. एक वगैरे एके दिवशी नेहमी सारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते आणि पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठं दिसत नव्हती. सुलभानं लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या. काय झालं रे? सखाराम आणि सुलभा हे दोघ जण शेतातून काम करून आले आणि घरी असा वटा राहायचा ना आपल्या, वट्यावर पिंटू बसलेला होता. वट्यावर काय रे? पिंटू बसलेला होता. आणि कोण दिसत नव्हतं? पण स्नेहा दिसतच नव्हती. मग आईला त्याचं टेन्शन आलं. मग आई मोठ्यानं ओरडून आली, स्नेहा, ए स्नेहा कुठं आहे ग तू? अशी मोठ्यानं ती ओरडू लागली आणि हाका मारल्या. आईची हाक ऐकता स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला आणि एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली आणि सुलभा तिच्या जवळ गेली. सुलभा तिच्या जवळ काय रे? गेली. आता बघा हा तर बघा मी हे खोडतोय आणि थोडं वर घेतोय. हा राहू द्या ना, एवढं काय होत नाही. हा एवढं घेऊ, मोडून टाकतो ते राहिलेलं. मोडलं. चला लक्ष द्या. काय झालं? सखाराम आणि सुलभा हे शेतावरून काम करून आले आणि पिंटू ओट्यावर बसलेला दिसला. स्नेहा कुठं दिसत नव्हती आणि मग तिची आई सुलभा मोठ्यानं ओरडत होती, अरे स्नेहा कुठं आहे, कुठं आहे? आणि स्नेहा एका कोपऱ्यामध्ये काय बसली होती रे? दडून बसली होती. आणि आईची तिला आवाज आला. मग ते जास्त जोरानं रडू लागली. काऊन रडत असेल रे ती? काऊन रडत असेल? हा तिले वाटलं की आपले आई वडील आपल्याला दुसरीकडे शाळा शिकवायला पाठवणार नाही, म्हणून ती काय रे रडू लागली. आता बघू काय होते समोर. समोर काय होते? हा स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या. आईची हाक ऐकता स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला आणि एका कोपऱ्यात बसून स्नेहा काय होती रे? रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली आणि रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेत पडली. काय झालं म्हणून तिला विचारू लागली. तेव्हा रडवलेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली. रडत रडत स्नेहा बोलू लागली तिच्या आईला, सुलभाला. तिच्या आईचं नाव काय होतं रे?
सुलभा. भावाचं नाव काय होतं? भावाचं नाव काय होतं? आणि स्नेहाच्या मैत्रिणीचं नाव काय होतं? आणि पप्पाचं नाव काय होतं? आणि बबली कुठे शिकायला गेली होती? शेजारच्या गावी शिकायला गेली होती. किती वर्गात शिकायला गेली होती बबली? 5व्या वर्गात. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या सर्वांचं लक्ष आहे. आणि मग काय झालं रे? सखाराम आणि सुलभा शेतातून आले. पिंटू ओट्यावर दिसला, स्नेहा दिसली नाही, म्हणून त्याच्या मम्मीनं सुलभानी स्नेहा स्नेहा कुठं आहे असं बोलली. आणि मग स्नेहा एका कोपऱ्यात काय होती रे? रडत होती. आणि मग मम्मी तिच्या जवळ गेली. स्नेहाचे फार डोळे वगैरे काय रे रडून रडून सुजले होते. आणि विचारलं तिच्या आईने, काय झालं बाबा, काय रडत आहे? तर आता बघा आता काय म्हणते स्नेहा. स्नेहा काय म्हणते आता मम्मीला तिच्या रडत रडत, वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकाई गय. हे आहे ना, मी ज्या ठिकाणी म्हणजे होतो ना पहिले, कातकरी भाषा आहे. कातकरी म्हणजे कातकरी टाईप, म्हणजे गोंडी भाषा टाईप ही भाषा आहे. हा, तर बघा काय म्हणते ती, वर्गामधल्या बबलीनं म्हणजे वर्गामधील बबलीनं 5वी मा म्हणजे 5वीत नाव टाकाई गय. म्हणजे वर्गामधली बबली माझी मैत्रीण 5वी मध्ये नाव टाकासाठी दुसऱ्या गावी गेली असं तिनं रडत रडत सांगितलं. मनबी म्हणजे मला पण नाव टाका 5वी मा. ओ माय माले पुढे शिकावं, से माले शिकू द्या न. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला. किती मस्त आहे रे वाक्य. काय म्हणते बघा ते, ही वेगळी भाषा आहे. काय म्हणते ते बघूया आपण. हा, चला लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या इकडं. रानू लक्ष द्या बेटा. सखाराम आणि सुलभा तिचे आई वडील शेतातून काम करून आले. पिंटू वटावर बसलेला होता आणि स्नेहा कुठं दिसत नव्हती, म्हणून त्याच्या आईला चिंता वाटली. आईने मोठ्यानं हाका मारला, स्नेहा स्नेहा कुठं आहे? तर स्नेहा एका कोपऱ्यामध्ये काय होती रे? रडत बसलेली होती. रडत बसलेली होती स्नेहा एका कोपऱ्यामध्ये. मग तिची आई स्नेहाजवळ गेली. रडून रडून डोळे पार सुजले होते. आणि स्नेहा जवळ गेली आणि अरे स्नेहाला म्हणाली, काय झालं स्नेहा, तू का रडत आहे? तेव्हा ती रडत रडत काय म्हणाली, वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकाई गय. मनबी नाव टाका 5वी मा. ओ माय माले पुढे शिका नसे, माले शिकू द्या ना. काय म्हणाली रे? काय म्हणाली बघा, वर्गामधल्या बबलीनं 5वी मा नाव टाकाई गय. मनबी नाव टाका 5वी मा. ओ माय माले पुढे शिका नसे, माले शिकू द्या न. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम आला. सखाराम कोण आहे रे? कोण आहे? स्नेहाचे वडील, स्नेहाचे पप्पा. तेवढ्यात आला. आता बघा सखाराम तिथं आला. हातपाय धुतले सखारामनं आणि सखाराम तिथे आला. आपण थोडं वर घेऊया आले. हा बघा, हे बघा, हे कोण आहे रे? हा पिंटू साहेब. कोण आहे? पिंटू. हे तिचे वडील. यांचं नाव काय रे? सखाराम. ही तिची आई. आईचं नाव काय रे? सुलभा. आईचं नाव सुलभा. आणि हे कोण आहे रे? कोणत्या मध्ये रडत आहे ती? स्नेहा. हे कोण आहे रे? स्नेहा. आता बघा तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तेथे आला. स्नेहा काय म्हणते बघ आता, तुले 4थी लोक शिकाड ना, आता आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू? आपली परिस्थिती अशी गरिबी ना, परगावले कसा धाडू तुले? एसटी मा ये जा करणी पडी ना, तनपेक्षा आते शाय बंद बंद
घर बसीसन धाकल्या भाऊले सांभाळ, समज नका तुले, सकाराम थोड्या रागातच म्हणाला. काय म्हणाला समजलं का रे? बा काय म्हणते, स्नेहा तुले चौथी लोक शिकाड, म्हणजे स्नेहा तुले चौथी पर्यंत शिकवलं ना, आता काय कर म्हणते, आणखीन पुढे शिक्षिना काय करशील तू, आणखीन पुढे शिकून तू काय करशील म्हणते, असे म्हणते वडील तिच्या. आणि आपली परिस्थिती अशी गरिबीची, आपण काय म्हणते गरीब आहो, आणि परगावले कसा धाडू तुले, एसटी मा ये जा करशी ना पडीन, परगावले जाण्यासाठी एसटी येणं जाणं करा लागल, त्यासाठी काय लागल रे, पैसे लागल, आपण तर गरीब आहो. आणखीन काय म्हणते बघ, त्यापेक्षा तू काय कर म्हणते, आते शाळा बंद कर, तुझी इथंच शाळा बंद कर चौथी पर्यंत, आणि घर बसीनं धाकल्या भाऊने सांभाळ, घरी बसून तुझा जे भाऊ आहे ना लहानवाला, त्या लहान भाऊला सांभाळ, समज नका तुले, सकाराम थोड्या रागातच म्हणाला. समजलं का तुले, रागानं म्हणाला सकाराम. म्हणजे स्नेहाला परगावी टाकण्यासाठी एसटीने ये जा करावं लागत होतं, आणि हे गरीब होते. काय होते रे, गरीब होते. त्याला वाटलं आता पैसे खूप लागेल, एवढे शिकली बस झाली, चौथा वर्ग शिकली बस झाली, समोर काही शिकू नको, घरीच बस, आणि तुझा लहान भाऊ आहे त्याला काय कर, सांभाळ, असं त्याचे वडील रागानं म्हणाले. आता बघा, आता समोर काय होते ते पाहूया. समोर काय होते आता, हे आपण खोडून टाकूया, पुसून टाकूया. घेता येते ना हे का, लक्ष द्या, जाऊ द्या आता. आता बघा, पिवळी पेन घेतो आणि तुम्हाला दाखवतो काय होते ते पिवळी पेन घेतल्यावर. आता बघा स्नेहा काय म्हणते, आता बघा काय म्हणते स्नेहा, दादाले सांगना ओ माय, दादाले सांगना ओ माय, माले पाचवीमा जाऊ द्या, शिकू द्या, असं म्हण स्नेहा पुन्हा रडायला लागली. दादा म्हणजे कोण रे, दादा म्हणजे कोण, अरे ती तिच्या वडिलाला दादा म्हणत होती. काय म्हणत होती, वडिलाला तिच्या पप्पाला दादा म्हणत होती. ती तिच्या आईला म्हणते, तिच्या आईला, माय म्हणजे आई, ती काय म्हणते, दादाले सांग ना हो माय, माले पाचवीमा जाऊ द्या, म्हणजे दादाला सांग, म्हणजे माझ्या पप्पाला सांग की मला पाचवीला जाऊ द्या. पाचवीला म्हणजे 5व्या वर्गात जाऊ द्या. हे बघा रे, या पेन असं होते, हा 5वीमा जाऊ द्या, शिकू द्या, असं म्हण स्नेहा काय करू लागले रे, पुन्हा रडायला लागली. आता बघा, सुलभाला गैवरून आलं, म्हणजे सुलभाला म्हणजे तिच्या मम्मीला पण गैवरून येणं म्हणजे असं रडू आल्यासारखं वाटणं आहे ना, असं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का रडू कसं आहे ते, आणि कसं असं म्हणजे हृदय भरून आल्यासारखं वाटते ना. हा, तसंच तिच्या आईला रडू आलं, गैवरून आलं, तिचे डोळे पाणावले, तिच्या आईचे डोळे सुद्धा पाणावले. डोळे पाणावले म्हणजे रे, आता डोळ्यातून अश्रू निघणारच, म्हणजे असं, हा डोळ्यात पाणी आलं, आता रडू येणार, असं तिचं झालं तिच्या आईचं. नवऱ्याला कसं समजावून सांगावं हे तिला समजे ना, म्हणजे सखाराम रावाला कसं समजावून सांगावं हे सुलभाला समजे ना, म्हणजे स्नेहाच्या आईला आपल्या पप्पाला कसं समजावून सांगावं हे काही समजत नव्हतं, कारण तिच्या पप्पानं रागाने सांगितलं होतं, बस झालं तुझं शिक्षण 4थी पर्यंत, याच्या पुढे तुला शिकायचं नाही, अजिबात शिकायचं नाही, एवढी शिकली एवढी बस झाली, दुसऱ्या गावी शिकायच्यासाठी एसटीन जावं लागते, आपण गरीब आहोत, तू घरीच बस आणि छोट्या भावाला सांभाळ, असं सखारामनं आधीच सांगितलं होतं. असं सांगितलं होतं ना रे. हा, आता बघा समोर काय झालं, मग
समोर काय झालं? प्रश्नोत्तर घेऊ. चला, प्रश्नोत्तराचं थोडस 5-10 मिनिटं ज्याला आले नाही त्यांनी लक्ष दिलं नाही असं मी समजतो. चल, उभी राहा, उभी राहा. सुलभाच्या लहान मुलांचं नाव काय होतं? तुम्हाला विचारलं नाही, फक्त तिला विचारलंय. हा, सांग बेटा, काय होतं? लक्ष कुठं होतं? चिंटू ते याचं नाव आहे आपल्या वर्गातल्याच. हा, काय होतं रे? हा, नुसती गोष्टी करत राहते बेटा. काय नाव होतं? पिंटू. काय नाव होतं? हा, मला सांगा. हा, ओम्या, ओमराव सांगा, उभे राहा. स्नेहाच्या मैत्रिणीचं नाव काय होतं? काय होतं? याचा अर्थ तुम्ही लक्ष देत नाही शिकवताना. काय होतं? सांग वैभव, सांग. हा, काय नाव होतं? बबली होतं. आणखीन? हा, अनुदीप सांग. स्नेहा ज्या गावामध्ये होती त्या गावात शाळा कितवी पर्यंत होती? त्याला विचारलं ना बेटा मी. हा, कितवी पर्यंत होती? 4थी पर्यंत होती. बरोबर आहे का? हा, आणखीन? हा, स्नेहाचा भाऊ पिंटू कितवीच्या वर्गात जाणार होता तो? किती वर्गात जाणार? हा, सांग. पहिल्या वर्गात जाणार होता. किती वर्गात जाणार होता तो? पहिल्या वर्गात जाणार होता. म्हणजे तुमचं लक्ष आहे. चला, समोर बघूया. आता समोर बघू. हा, गावात 4थी पर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सकारामला अवघड वाटत होतं. सकारामच्या भाऊ बंदामध्ये पोरीना कुणीही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं. त्यामुळे तोही त्याचाच कित्ता गिरवणार होता आणि त्याचा निर्णय पक्का होता. त्याचा निर्णय पक्का होता. हा, चला लक्ष द्या सर्वांनी. काय झालं होतं रे? गावात 4थी पर्यंत शाळा होती. मुलीला परगावी गावातील कोणत्याच लोकांनी पाठवलं नव्हतं शिकायला. आणि सकारामच्या परिवारात म्हणजे त्यांच्या भावानी म्हणजे हिच्या काका वगैरे त्यांच्या परिवारामध्ये समजा कोणीनीच मुलीला पाठवलं नव्हतं शिकायला परगावी. पाठवलं होतं का? नाही. आणि मग सकाराम कसं पाठवणार? सकाराम पण मुलीला शाळेत तिकडं दुसरीकडे शिकायला पाठवणार नव्हता. आणि त्याचा निर्णय काय होता? सकारामचा पक्का निर्णय होता. कसा होता निर्णय त्याचा? पक्का, एकदम पक्का निर्णय होता की आपल्या स्नेहाला 5वीला दुसऱ्या गावात शिकवायला पाठवायचं नाही. आता बघा, मला सांगा, लक्ष द्या बरं. स्नेहाच्या वर्गामधली बबली गावाच्या सरपंचाची मुलगी होती. बबलीचे वडील कोण होते रे? कोण होते? बबलीचे वडील कोण होते? सरपंच होते. आणि आडगावला जाऊन सरपंचानी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. आणि स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं आणि सरपंचांना बरोबर घेऊन ते सकारामाच्या घरी आले. आता बघा, बबलीचं ऍडमिशन दुसऱ्या गावात म्हणजे प्रवेश दुसऱ्या वर्गात म्हणजे दुसऱ्या गावात 5वीला घेतला. बबलीचे वडील कोण होते? सरपंच होते. मोठ्या सांगा ना, कोण होते? हा, सरपंच होते.
परंतु बबली ज्या गावात शिकत होती, म्हणजे समजा आता आपल्या आंबडी गावात तुम्ही शिकत आहे आणि मला समजलं की बाबा राणीला आता तिकडे दुसऱ्या गावाला शिकवायला पाठवणार नाही, मला समजलं, मग मी काय केलं, सरपंचाला घेतलं गावातल्या आणि राणीच्या घरी राणीच्या पप्पांना भेटायला गेलो. तसंच त्या शाळेतील मुख्याध्यापक, कारण बबली म्हणतो स्नेहा हुशार होती, आणि त्या शाळेतील मुख्याध्यापकाला समजलं की बाबा स्नेहाला आता काही पुढे तिचे वडील शिकवायला पाठवणार नाही, मग मुख्याध्यापकाने काय केलं रे, सरपंचाच्या घरी गेले, कारण सरपंचाची मुलगी शिकायला गेली होती तिकडं. सरपंचाच्या घरी गेले, सरपंचानं सोबत घेतलं आणि स्नेहाच्या घरी गेलं आणि सखारामला जाऊन ते भेटले. आता काय बोलतात ते बघू आपण. सखारामला काय बोलतात ते बघू. काय बोलन रे आता ते सांगा बरं, काय म्हणन ते. हा बरे नाही 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 काय म्हणन आता मुख्याध्यापक. हा बघा चित्र दिसत आहे, हे होय मुख्याध्यापक, मी समजा हे मी होय शिक्षक आणि हे मुख्याध्यापक, हे वाले सरपंच, आणि हे आपलं सुलभा सखाराम आणि हे स्नेहा. हे दोघ जण सरपंच आणि मुख्याध्यापक. हे मी समजा मी सरपंचाला घेऊन राणीच्या घरी गेलो, म्हणजे इथं कोणाच्या घरी गेलो, सखारामच्या घरी गेलो. आता बघा आता काय होते, काय होते अनुदीप, काय होते आता, लक्ष कुठं आहे, काय होते आता. आता बघा काय झालं, सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला. बबली स्नेहाकडे नेहमी येत असे. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक. कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल, तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव, सरपंच बोलले. सरपंच काय बोलले रे, सखाराम, अरे बापरे आपल्या घरी सरपंच आले, घाबरले सखाराम, अरे हे आपल्या घरी काय आले बाबा, आणि आपली मुलगी तर तिच्या बबली सोबत खेळत असायची, काय झालं का असं त्याला वाटलं, आश्चर्य वाटलं, अरे सरपंच आणि मुख्याध्यापक शाळेच्या आपल्या घरी कसे काय आले. आणि सरपंच बोलला, बघ सखाराम, कायद्यानं मुलीला शिकवावंच लागते, तर तू तुझ्या मुलीला बाहेर गावी शिकवायला पाठ, आणि काही अडचण असेल, पैशाची म्हणा कशाची पण अडचण असेल तर मला सांग, असे सरपंच बोलले. काय बोलले रे सरपंच, कोण सांगते, सांग, कोणी पण सांगा, काय बोलले सरपंच, तुमच्या भाषेत सांगा, काय बोलले, सांग, सांग ना काय बोलले, सांग ना मग उभं राहा. हा पूर्णच सांगायचं, काय बोलले सांग. हा तुमच्या मुलीला शाळेत पाठवा, कारण कायद्यानं मुलांना शिकवावंच लागते. आता बघा सरपंच तसं बोलले, मान खाली घालून सखाराम उभा होता. मुख्याध्यापक पोट तिडकेनं बोलू लागला. आता बघा सखाराम कसा होता रे, असा मान खाली घालून उभा होता. सखाराम कसा होता, मान खाली घालून उभा होता. आणि मग आता सरपंच तर बोलले, त्यानंतर मुख्याध्यापक बघ काय बोलू लागले, सखा भाऊ तुमची लेक हुशार आहे. लेक म्हणजे काय रे, हा तुमची लेक म्हणजे मुलगी, लेक म्हणजे काय मुलगी, कशी आहे म्हणते. मुख्याध्यापक बोलला, सखा भाऊ तुमची लेक हुशार आहे, तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली. तिनं कोणती परीक्षा दिली रे, शिष्यवृत्ती परीक्षा दिली, स्कॉलरशिप म्हणतात. आता तुमची 5व्या वर्गात आहे, आता या वर्षी नाही, पुढच्या वर्षी आहे, तुम्हाला पण द्यायचा आहे, 5 वाचा आहे, 5 झाले तर तुम्हाला स्कॉलरशिप म्हणजेच पैसे सुद्धा मिळतात दर महिन्याला. काय म्हणते मग, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले. सरपंच सुद्धा अरे सखा तुनी पोरगी एवढीच म्हणी बबली, म्हणजे तुझ्या पोरी सारखीच माझी बबली पण म्हणते, आणि त्या पोरी एवढीच माझी पण मुलगी असं म्हणलं.
तिनाचं वर्गामधनी तिले बी मी धाडणार सेना. 5वी येतामा अरे आडगावनी शाळे आटून अर्धा तासना अंतरावर से मना लेख संगे जाईन ती एसटी मा. काय म्हणाले रे सरपंच, काय म्हणाला आता बघा. जेव्हा मुलीसारखी माझी मुलगी माझ्या मुलीसोबत दुसऱ्या गावाला एसटी न ती सोबत जाईल. आणि काय अर्ध्या तासावर तर दुसरं गाव आहे, जास्त दूर पण नाही आहे, असं ते त्यांच्या भाषेमध्ये म्हणाले. आता बघा तुम्हाला कंटाळा आला का सांगायचं मला. थोडासाच राहिला आता धडा, थोडासाच राहिला धडा थोडा. हा असं आता बघा सरपंचांना पण सांगितलं आणि मुख्याध्यापकांनी सांगितलं तुमची मुलगी हुशार आहे, शिष्यवृत्ती परीक्षा वगैरे पास होईल आणि ती शिकून मोठी होईल, ती स्वावलंबी बनल, स्वतःच्या पायावर स्वतः उभी राहील, स्वतः पैसे कमवल. असं आहे ना. आता बघा सकाराम काय रे, मग आता एवढं जण सांगून राहिले, मुख्याध्यापक सांगून राहिले, हे पण सांगून राहिले, ते विचार करत विचारत राहिला. खरं सांग सका, तुना पिंटूले 5वी मा धाडसीन ना, मग पोरगीना बाबतच असा भेद कशाले सांग सकाराम. काय म्हणते बघ, काय म्हणते. अरे सकाराम तुझं पोरग पिंटू हे जर 5वीला म्हणजे 4थी पास झालं, तू 5वीला पाठवशील की नाही, मग पोरीलाच का पाठवत नाही, मुलगी आणि मुलामध्ये कशाला भेद करतोय, असं त्याला म्हणाले. आणि सकाराम काय रे मग निरुत्तर झाला. सकारामला काहीच बोलता आलं नाही, निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. आता बघ मुख्याध्यापक काय म्हणते. अहो सकाराम, तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे, जिल्हाधिकारी कलेक्टर. मुख्याध्यापक काय म्हणते सकारामले. अहो सकाराम, तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? ती पण एक महिलाच आहे, ती पण एक स्त्रीच आहे. आणखीन काय म्हणते बघ, तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. आणि शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णाची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी, माहित आहे ना तुम्हाला. अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. आणि त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर, तुमच्यासारखा त्या सर्वांनी विचार केला असता तर त्या झाल्या असत्या का रे? झाल्या असत्या का? असं मुख्याध्यापक सकारामला म्हणाले. असं मुख्याध्यापक काय म्हणाले रे. अरे त्यांच्या जर सुद्धा पालकांनी असाच विचार केला असता आणि मुलीला शाळेत पाठवलं नसतं तर त्या पोलीस, इन्स्पेक्टर, वकील, डॉक्टर झाल्या नसत्या. आता बघा काय झालं. शेवटचं कडवं सकाराला काय बोलावते सुचेना. आता त्याला पटलं अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करसू, रक्तन पाणी करसू, पण म्हणा काय बरे आडरेले शिकाडूसू, तसं त्यानं बोलून दाखविलं. आणि स्नेहानं वडिलाकडे पाहिलं व ती त्यांना आनंदानं बिलंगली. आणि सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले आणि स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला. भाविका काय झालं बघा. आता काय झालं मग सकारामला पटलं, अरे यार आपल्या मुलीला सुद्धा आपण शिकवायला पाहिजे, बाकीच्या सारखं डॉक्टर, इंजिनियर करायला पाहिजे, असं सकारामला पटलं. आणि सकाराम त्यांच्या भाषेत म्हणाला, काय म्हणाला बघा. अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करू. मग दिवस रात्र कष्ट करीन म्हणते, रक्ताचा मला सर्दी झालेली आहे रे. हा काय करेन म्हणते,
रक्ताचं पाणी करीन म्हणते आणि मना आडरेले म्हणजे माझ्या मुलीला मी काय करू म्हणते शिकवीन म्हणते. तसं सकारामनं बोलून दाखवलं आणि स्नेहा काय झाली रे मग खुश झाली. स्नेहा काय झाली एवढी खुश झाली स्नेहा, एवढी खुश झाली की एकदम खुश झाली स्नेहा, एवढी खुश झाली ना अशी एकदम आनंदित झाली स्नेहा. आता आता काय झालं माहित आहे का, आता काय झालं माहित आहे का